नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। लेट्सअप मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। यामध्ये आजच्या ठळक बातम्या आहेत त्या म्हणजे राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भातील, त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पूरग्रस्त परिस्थितीच्या आढाव्यासंदर्भातील 2 महत्त्वपूर्ण बातम्या आणि लहान मुलांच्या कोरोना लसी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। चला तर मग या बातम्यांचा आढावा घेऊयात। चला तर वळूयात आजच्या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ मराठवाडा भागाला पावसाचा जोरदार तडाखा। नुकसानीचा आढावा घेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत पुरातील 436 मृतांपैकी 6 जणांचे मृतदेह अद्याप हाती आले नसल्याचं सांगितलं। तसंच 136 जण जखमी झाले असल्याची माहिती त्यांनी दिली। मराठवाड्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी परिस्थितीवर चर्चा करून पंचनामे सुरू करण्याच्या तसेच बचाव कार्याच्या दिल्या सूचना। पुरामुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुसळधार पावसामुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांच्या MHCET आणि इतर अभ्यासक्रमाच्या CET परीक्षा पुन्हा घेणार, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडजवळ दहागाव येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बस दुर्घटनेत बेपत्ता बस चालकाचा मृतदेह सापडला। दुर्घटनेत एकूण 4 जणांचा मृत्यू तर शासनाने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाहीर। परभणी हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांवर पाणी, 1,75,000 हेक्टरवर पिकांचे नुकसान। परभणी जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर तर मराठवाड्यात पावसाच्या तडाख्याने नागरी आणि ग्रामीण जीवन विस्कळीत। इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाची आवक झाल्याने धरणाचे 13 दरवाजे उघडले तर गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्याने जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आल्याने सलग 3ऱ्या वर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलं। FRPच्या तुकड्यावरून आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक। शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली नाही तर तुमची दिवाळी कडवट करू, सरकारला दिला इशारा। कोरोना लसीऐवजी रेबीजचं इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार। ठाणे महापालिकेच्या कळव्यातील आरोग्य केंद्रातील डॉक्टर परिचारिका निलंबित, नागरिकांमधून संताप व्यक्त। 12 वर्षांवरील मुलांवर कोरोना लसीची ट्रायल सुरू केल्यानंतर आता 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीकरणाच्या ट्रायलला सिरम इन्स्टिट्यूटला मिळाली परवानगी। अमेरिकेची कंपनी नोव्हावॅक्सच्या लसीकरणावर संशोधन करत असून भारतात या लसीचं नाव कोवोवॅक्स असं असेल। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण मोफत मिळणार। PM पोषण योजनेची घोषणा केल्याची मंत्री पियुष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी दिली प्रसार माध्यमांना माहिती। तर या होत्या या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।